आकाशवाणी मुंबई. ऐकूया नभोनाट्य आनंद मठ. मूळ बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. हिंदी अनुवाद हंसकुमार तिवारी. मराठी अनुवाद डॉक्टर समीर भुरे. सादर करते विनायक मोरे. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. कुठे गेली होतीस कल्याणी? हां. अगं कधीपासून वाट पाहतोय मी तुझी. अहो, पहाटेच उठून गोशाळेत गेले आणि गाईचं दूध काढलं. नंतर दूध गरम करून छोटीला पाजलं. मग गाईला चारा पाणी द्यायला गेले. हे असं कधीपर्यंत चालणार? जिथवर चालते तिथवर चालवून घेईन. संपूर्ण बंगालची काय अवस्था आहे हे दिसतंच आहे तुम्हाला. दुष्काळामुळे किती दुर्दशा झाली आहे. त्यातून ताप, पटकी, क्षयरोग आणि देवीच्या साथींनी माजवलेला हाहाकार. भिकाऱ्यांना भीकसुद्धा धड मिळत नाही. आणि मिळणार तरी कुठून? लोकनायकाला सुद्धा अन्नाचा एक दाणाही मिळत नाहीये. आणि शासन देखील डोळे मिटून बसलंय. लोक स्वतःच्याच सुनालेकींना विकायला निघालेत. एवढंच नाही तर कुत्रे, उंदीर, मांजरी यांच्यानंतर आता मनुष्यही मनुष्याला मारून खायला लागलाय. दरोडेखोरांचा आतंक वाढलाय. आपल्या या गावात आपल्याकडेच थोडीशी धनसंपत्ती आहे, पण किती दिवसांसाठी? जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तरी. आणि त्यानंतर तुम्ही मुलीला घेऊन शहरात जा. शहरातच जायचंय तर थांबायचं कशाला? आत्ताच जाऊया. बरोबर आहे. मुर्शिदाबादचा सीमा बाजार किंवा कलकत्त्याला गेलो तर आपण वाचू शकू. ही जागा सोडणं सर्वात उचित आहे. तू चालू शकशील इतकं अंतर? सगळे भोईर तर मेलेत. आता बैल आहेत तर गाडीवाला नाही, आणि गाडीवाला आहे तर बैल नाहीत. मी चालेन, चिंता करू नका. रस्ता दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. पावला पावलावर डाकू फिरत असतात. मी माझी बंदूक, गोळ्या आणि दारुगोळा बरोबर ठेवतो. हां. आणि तू, तुझ्या कुशीत तर छोटी पोरसुद्धा आहे. मी माझ्या सुरक्षेचा पूर्ण प्रबंध केला आहे. चला, घराला कुलूप लावूया आणि निघूया इथून. हो बाळा, हो हो. उगी बाळा, हो हो बाळा, हो हो हो. आवाज नको करूस बाळा. उगी शहाणं माझं बाळ ते. हरे मुरारे मधुकैट भारे
गोपाल गोविंद मुकुंद शौरे हरे मुरारे मधु मधु कैकवारे. मुली घे हे दूध पी. मुलीला पाज आणि स्वतःही पी. नंतर आपण बोलू. आणि हे बघ, मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत एकटीच असशील. हां, पण घाबरू नकोस. हं? अरे हे काय, अजून तेवढंच दूध शिल्लक दिसतंय. तू नाही प्यायलीस दूध? नाही. मुली, मी बाहेर जातोय आणि तू दूध पित नाहीस तोवर मी परत येणार नाही. काही सांगायचंय तुला? एक सांगू का? माझ्यावर दूध प्यायची अशी सक्ती नका करू. मला त्रास होतो. मी नाही पिऊ शकणार. तुला त्रास होतो हे मला तेव्हाच कळलं होतं, जेव्हा नमस्कार करताना तू बेशुद्ध होऊन खाली पडली होतीस ना तेव्हा. पण मुली, हा मठ म्हणजे मंदिर आहे, मंदिर. कोणतीही शंका मनात ठेवू नकोस. काय त्रास होतोय ना ते स्पष्टपणे मला सांग. मी एक वनवासी ब्रह्मचारी आहे. तू मला मुलीसारखी आहेस. अशी कोणती गोष्ट आहे जी तू मला सांगू इच्छित नाहीस? मी जेव्हा तुला बेशुद्ध अवस्थेत उचलून मठात आणलं ना तेव्हा तहान भुकेने तू व्याकुळ झाली होतीस. थोडंसं खाऊन पिऊन नाही घेतलंस तर स्वतःचा जीव कसा वाचवू शकशील? तुझ्या मुलीला कसं सांभाळशील? तुम्ही देवता आहात. तुम्हाला सांगण्यात काही संकोच नाही. अहो, माझे पती अजूनही तहान भुकेने व्याकुळलेले आहेत. त्यांची भेट झाली नाही किंवा त्यांनी खाऊन घेतल्याचा संदेश मिळत नाही तोवर मी कशी खाऊ शकते? तुझे पती आहेत कुठे? माहीत नाही मला. घरातून बाहेर पडल्यानंतर जंगलात इथे तिथे भटकताना आम्ही एका टेकडीवर पोहोचलो. मी तिथे मुलीबरोबर थांबले. खूप अंधार होता तिथे. ते मुलीसाठी दूध आणायला गेले. अचानक तिथे काही डाकू आले. मला एकटीला पाहून पुढे आले आणि मला उचलून जंगलात घेऊन गेले. मी कशी बशी स्वतःला वाचवून तिथून मुलीला घेऊन पळाले. पळता पळता खूप पुढे निघून गेले. तुम्हाला पाहिलं. तुम्ही कोणी महापुरुष आहात हे कळताच तुम्हाला नमस्कार केला. तुम्हाला नमस्कार करण्यासाठी खाली वाकले आणि बेशुद्ध झाले. त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. असू दे, असू दे. तू कुठे राहतेस मुली? आम्ही पदचिन्हाला राहतो. ओ, म्हणजे तू महेंद्रची पत्नी आहेस तर. हां. मुली, ऐक माझं, हे दूध पिऊन घे. मी आत्ता तुझ्या पतीला शोधून आणतो. बरं, थोडं पाणी मिळेल का? हो, आत्ता घेऊन येतो. हे घे, ओंजळीमध्येच घे पाणी. तू निर्धास्तपणे मठात राहा. मी तुझ्या पतीला शोधायला जातो. बरं? बरं. महोदय, आपण कोण आहात? तसं तर माझं नाव भवानंद आहे, पण त्याच्याशी तुला काय करायचं आहे? तुझा काय संबंध आहे? संबंध आहे माझा. आज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप मोठा उपकार केलाय. तुम्ही जर गाडीच्या चाकावर हात ठेवण्याचा सल्ला मला दिला नसतात तर तो दोर तुटला नसता आणि माझी सुटका झाली नसती. शिपायांनी करकचून बांधलं होतं मला. अरे, तो गोरा तर नशेत इतका चूर होता की शिपाई त्यालाच सांभाळण्यात मशगूल होते. संदेह साधून आम्ही त्या गोऱ्याला आणि शिपायाला बेदम मारून अर्धमेलं करून टाकलं. म्हणून तर जीव वाचला माझा. पण तुम्ही लोक हे जे दरोडेखोरीचं काम करताय ते काही बरोबर नाही. हां, दरोडेखोरी असेलही, पण आम्ही तुझ्यावर उपकारच केलेत.
आणि अजून थोडे करायचे आहेत. अजून कोणते उपकार? डाकूंचे उपकार घेण्यापेक्षा मी त्यांच्यापासून दूर राहिलेलंच बरं. नसतील घ्यायचे उपकार तर राहू देत, तुझी इच्छा. पण वाटल्यास आमच्यासोबत येऊ शकतोस तू. कशासाठी? तुझ्या पत्नीची आणि मुलीची भेट घडवून द्यायला. काय काय म्हणालात तुम्ही? बरोबर ऐकलंस तू. पूज्य ब्रह्मचारींचा आदेश आहे की मी आणि जीवानंदने तुला शोधून आणावं. होय ना जीवानंद? बरोबर आहे भावानंद. बरं, आता तुम्ही दोघं पुढे व्हा. मला इथेच थांबावं लागेल. चल महेंद्रसिंग. तू काही बोलत नाहीयेस महेंद्र. ठीक आहे, मातेची स्तुती ऐक. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम. ही कोणती माता? शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, फुल्ल कुसुमित द्रुमजल शोभिनी, सुहासिनी सुमधुर भाषणी, सुखदाम वरदाम मातरम, वंदे मातरम. हा तर देश आहे, राष्ट्र आहे, माता नव्हे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही मातेला मानत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आमचं हे म्हणणं आहे की जन्मभूमीच आमची माता आहे. तिच्याशिवाय आम्हाला ना कोणी माता आहे, ना कोणी पिता आहे, ना बंधू आहे, ना पत्नी आहे, ना पुत्र आहे, ना कोणतंही घर आहे. थोडं समजून सांगाल का? सप्तकोटी कंठ कलकल निनाद कराले, द्विसप्तकोटी भुजई धृत खर करवाले. अबला कोणी माये तो बले, बहुबलधारिणीम नमामि तारिणीम रिपुदल वारिणीम मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नाही, अजूनही कळत नाहीये काय म्हणायचंय तुम्हाला ते. तुम्ही कोण आहात? कोणाचे पुत्र? पुत्र होत मातेचे, संतान. पण मग संतान असे चोऱ्या दरोडे घालून मातेची आराधना करतात? ही कसली मातृभक्ती? काय हं? आम्ही चोऱ्या करीत नाही, आम्ही दरोडे घालत नाही. अरे, बघता बघता तुम्ही त्या शिपायांना ठार मारलत, बैलगाडी लुटलीत. ती चोरी दरोडा कुठं होता? बरं तूच सांग, कोणाची संपत्ती लुटली? शासनाची. अरे कोणत्या सरकारबद्दल बोलतोयस तू? जे शासन आपल्या प्रजेचं पालन ठीक करत नाही ते शासन स्वतःच डाकू समान आहे. तुम्हाला एक दिवस ह्याच शासनाच्या शिपायांच्या तोफांना बळी पडावं लागेल. हो, खूप पाहिले तसे आम्ही शिपाई. पण हो, तुझ्यासारखा भित्रा मात्र नाही पाहिला. महेंद्र, मी तुला मर्द समजत होतो, मर्द. पण तू तर एकदम नपुंसक निघालास. शिपायांना घाबरतोस? काय म्हणाला तुम्ही? बरोबर बोललो मी. साप जमिनीवरून सरपटणारा प्राणी, त्याच्याहून नीच असा कोणी प्राणी असेल असं वाटत नाही मला. पण त्याच्या शेपटीवर कोणाचा पाय पडला ना तर तो सुद्धा फणा काढतो. तुम्ही मला इतका नालायक समजता? ज्याला आपली स्वतःची, आपल्या देशाची दुर्दशा दिसत नाही, देशाची भयानक अवस्था पाहून ज्याचं रक्त उसळत नाही, त्याच्याबद्दल आणखीन काय रे बोलू मी? म्हणजे तुम्ही ह्या सरकारला देशाबाहेर हाकलवणार? हो. पण तुम्ही एकट्यानेच हे कसं करणार आहात? नाही, आम्ही एकटे नाही आहोत. संतानांचा एक समूहच आहे आमच्यासोबत. आपण पुढे जाऊ ना, तेव्हा तुला आमची ताकद दिसेल. आम्ही तोफगोळ्यांना घाबरत नाही, आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही आहोत. पण तुमच्यात हे सारे गुण आले तरी कुठून? महेंद्रा, गुण आकाशातून येत नाहीत. त्यासाठी साधना करावी लागते, साधना. साधना? तुम्ही कोणती साधना करता?
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं व्रत हीच आमची साधना आहे. आमच्या या भगव्या वस्त्रांवर जाऊ नकोस. आम्ही आत्ता संन्यासी आहोत, पण व्रत पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा संसारी बनू. आम्हाला सुद्धा मुलं आहेत. तू सांग, तुला आवडेल संतान व्हायला? पत्नी आणि मुलीचा त्याग न करता होणार असेल तर मला हे व्रत करायला द्या. महेंद्रा, जो हे व्रत करेल त्याला मुलाबाळांचा त्याग करावा लागतो. जर तुला हे व्रत घ्यायची इच्छा असेल तर पत्नी आणि मुलीला विसरून जा. हे बघ, नको काळजी करूस. त्यांच्या सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण व्रत पूर्ण होईस्तोवर त्यांचं तोंडही तुला पाहता यायचं नाही. नाही, मग मी हे व्रत करणार नाही. भवानंद, अहो तुम्ही कुठे गायब झालात? भवानंद. तुम्ही हसत का आहात महाराज? तू ह्या जंगलात आलाच कसा? आलो कुठून तरी. मग आला आहेस तर बाहेर का जाऊ शकत नाहीयेस? ये, माझ्याबरोबर ये. मी तुला वाट दाखवतो. तुम्ही नक्की कोणत्या तरी संन्याशाबरोबर इथं आला असणार, नाहीतर ह्या मठात असंच कोणी येऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा भारत मातेचे संतान आहात का? होय, मी सुद्धा संतान आहे मातेचा. माझ्याबरोबर ये. तुला वाट दाखवायला मी इथे उभा आहे. तुमचं नाव काय? माझं नाव धीरानंद गोस्वामी आहे. ये. अहो, तुम्ही परमेश्वराच्या कृपेनेच आपण परत भेटलो नाही का? चला, आपण इकडे बसून परमेश्वराचं थोडा वेळ स्मरण करूया. या, आपण इथे बसूया, नदीच्या काठी, या वृक्षाच्या सावलीत. धीरानंद गोस्वामीजी तर खूप पुढे गेले. द्या, मुलीला द्या माझ्याकडे. ओ काय हो, आज तुम्ही खूप दुःखी दिसताय. अहो, संकटातून तर बाहेर आलो आपण, मग आता असे दुःखी का? कल्याणी, आता मी माझा नाही राहिलोय. काय? काय करू तेच कळत नाहीये. अहो, स्वप्नात मी जे पाहिलं ते तुला सांगितलं, आणि जे तू पाहिलंस ते तू मला सांगितलंस. हे बघा, स्वप्नात देवतेने तुम्हाला जिथे जायला सांगितलं तिथे जा तुम्ही. आणि तू कुठे जाशील? मी सुद्धा तिथेच जाईन जिथे देवतांनी मला जायला सांगितलंय. पण कशी जाणार? हे बघा. अरे, हे काय? तू विष खाणार? हो, घरून निघतानाच मी माझ्या सुरक्षेसाठी घेतलं होतं. वेळ आल्यावर खायचा विचार केला होता, पण 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 काय कल्याणी? तुम्हाला आणि मुलीला असं सोडून जीव द्यायचा विचार नाही करवत मला. हे घ्या, मी नाही खात हे विष. ही डबी इथेच ठेवते. मुलीला इथे बसवूया आणि नदीत स्नान करून येऊया. अरे अरे, हे काय केलं माझ्या पोरीने? कल्याणी, ही डबी कशी उघडली तिने? अगं, अहो, हा. अहो, आता हिने तर विषाची गोळी खाऊन टाकली. काय? आता काय करायचं? अहो, या जंगलात तर. थांब, हिच्या तोंडात बोट घालून निघते का ते बघतो मी. गोळी दिसते. निघेल. तू काळजी करू नको. बाळा थांब. ही बघ, काढली गोळी. अहो, गोळी तर काढली तुम्ही, पण तिचा परिणाम झालाय. हो, काय? बघा माझी पोर कशी निपचित पडली आहे. मला नाही वाटत ही वाचेल आता. मी तरी जिवंत राहून काय करू आता? कल्याणी, अगं कल्याणी, तू काय करतेस ही गोळी घेऊन? कल्याणी, काय करून बसलीस तू? देवतांनी
ज्या मार्गावर माझ्या मुलीला पाठवलं त्याच मार्गावर मी जाते. कल्याणी, चांगलंच झालं माझ्या हातून, नाहीतर एका तुच्छ स्त्रीसाठी तुम्ही देवकार्यापासून परावृत्त झाला असता. कल्याणी, तुमचा मार्ग निष्कंटक व्हावा म्हणून मीच देवतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केलाय. कल्याणी, अगं मी तुला एखाद्या सुरक्षित जागेवर सोडणार होतो. आम्हा मातेच्या पुत्राचं कार्य सिद्धीस गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर सुखात राहिलो असतो ग. कल्याणी, तू हे काय केलंस? ज्या ताकदवान हाताने मी तलवार पकडली असती, तू तर तोच हात छाटून टाकलास. तुझ्याशिवाय मी आता काय करू कल्याणी? कुठे घेऊन गेला असतात तुम्ही? आई, बहीण, बाबा, मित्र, नातेवाईक सगळे तर या भयानक आपत्तीत मरण पावले. मी हे कार्य करून भलंच केलं. मला आशीर्वाद द्या की स्वर्गलोकात जाऊन मला पुन्हा तुमचंच दर्शन होईल आणि देवतांच्या इच्छेचं उल्लंघन कोण करू शकेल? मी नसते मेले तर कल्याणी, दुसऱ्या कोणीतरी मारलं असतं मला. कल्याणी, काय हा अनर्थ? आता मी एकटाच. हा अनर्थ नाही स्वामी, माझा हा मृत्यू खूप अर्थपूर्ण आहे. तुम्ही जे व्रत घेतलंय त्यासाठी वचनबद्ध राहून ते मनापासून आणि उचित कर्म करून पूर्ण करा. जागते रहो. एक, दो, तीन, चार. जागते रहो. अरे तू त्रस्त का आहेस? जेलमध्ये आहेस म्हणून? तू त्या शिपायांनी सांगितलेलं ऐकलं नाहीस का की राजधानीत किती खळबळ माजली आहे ते? ऐकलं स्वामी सत्यानंदजी. सरकारचा खजिना जो कलकत्त्याला निघाला होता तो संन्याशांनी लुटलाय. त्यांना पकडायला शिपाई धावून गेले आणि त्याच आरोपाखाली आपल्याला पकडून जेलमध्ये टाकलंय. पण कल्याणी आणि मुलीला आपण तिथे जंगलामध्येच बेवारच्यासारखे सोडून आलोय. शिपायांनी मृतदेह समजून त्यांना हात लावला नाही. महेंद्र, देहासाठी शोक करू नकोस. आणि तसंही तू जर महाव्रत घेतलं असतंस तरीसुद्धा तुला पत्नी आणि मुलीचा त्याग करावाच लागेल. त्याग वेगळा आणि हा असा दंड वेगळा. ज्या शक्तीच्या जोरावर मी व्रत घेणार होतो ती माझी शक्तीच माझ्या पत्नी आणि मुलीबरोबर निघून गेली आहे. मिळेल, शक्ती मिळेल. मी तुला शक्ती मिळवून देईन. महामंत्राची दीक्षा घे आणि महाव्रत ग्रहण कर. माझ्या पत्नी आणि मुलीला तिथे कुत्रे लांडगे खात असतील आणि तुम्ही मला इथे महाव्रताच्या गोष्टी सांगताय? तू त्याबद्दल निश्चिंत राहा. आपल्या साथीदारांनी तुझ्या पत्नीचं क्रियाकर्म केलं असेल. मुलीमध्ये थोडी दुगदुगी होती. तिला त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवलं असतं. महेंद्रसिंग कोणाचं नाव आहे? का? मी महेंद्र सिंग आहे. तुला सोडण्यात येत आहे. तू जाऊ शकतोस. तू कोण आहेस? गोस्वामी धीरानंद? हो. शिपाई कसा झालास? भावानंदने पाठवलंय मला. मी शहरात आलो तेव्हा मला कळलं की तुम्ही जेलमध्ये आहात. मग मी थोडी धोत्रा मिश्रित भांग घेऊन आलो. युक्ती करून पहाऱ्यावरच्या शिपायाला पाजली. शिपाई ती घेतल्यावर थोड्याच वेळात भुई सपाट. तर मग तू आत्ताच्या आत्ता हे शहर सोडून जा. मी अशा प्रकारे सुटका करून येणार नाही. का? काय झालंय? मातेच्या पुत्राची आज परीक्षा आहे. मग
मग तर मी तुमची साथ सोडणार नाही. मग तू सुद्धा माझ्याबरोबर राहा महेंद्र. धीरानंद, जा आता. अरे देवा, झाडाखाली स्त्रीचा मृतदेह. कोण असेल ही? आणि ही मुलगी तर जिवंत आहे. ओ, ह्या स्त्रीने बहुधा विष खाल्लं असावं. मग मला सर्वात आधी हिच्या सुरक्षेचा प्रबंध करायला हवा. नाहीतर नाहीतर वाघ, अस्वल या प्रेताला खाऊन टाकतील. पण नाही, भवानंद देखील इथेच कुठेतरी असावेत. त्याला सांगावं आहे, ते ह्या मृत शरीराचं क्रियाकर्म करतील. मला या मुलीचे प्राण वाचवायला हवेत. ये बाळा, ये ये. मी आता सरळ घरीच जातो आणि हिला माझ्या बहिणीकडे, निभाईकडे सोपवतो. तीच हिचं पालन पोषण योग्य रीतीने करेल. नमस्कार गोस्वामी, कुठे चाललायस? तू सांग, तू कुठे चाललायस? तुला तर माहितीच असेल, संतानांची सेना तयार करण्याचं काम माझ्याकडे आहे. मी त्यांना एकत्र आणायला जात आहे. तुला माहित असेलच, ब्रह्मचारी सत्यानंद आणि महेंद्र सिंग दोघे जेलमध्ये आहेत. त्यांना जेलमधून बाहेर काढायचंय. पण हे काम एकट्याने करायचं? एकट्यानेच का? अरे, संतानांच्या सेनेला शस्त्रास्त्रांनी सज्ज होण्यास सांगितलंय. मी सुद्धा सगळ्यांना एकत्र करायला तिथे जाईन. भवानांची वाट बघतोय आता. भवानंदला तर मी थोड्या वेळापूर्वी शिपायाच्या वेशात बघितलं. कुठे? अरे, तू एका घोड्यावर बसला होता आणि माहितीये, घोड्यावर त्याच्या पुढे एक अर्धमेली स्त्री लटकत होती. तुला कसं कळलं की ते भवानंद गोस्वामीच होते? एक संतान दुसऱ्या संतानाकडे बघून जे संकेत करतो, तो त्यांनी माझ्याकडे बघून केला, म्हणून मला कळालं. आणि मग ते घोड्यावरून निघून गेले. अरे, पण ती स्त्री कोण होती? असेल कोणीतरी त्या जुर्मी शिपायाची शिकार. आपल्याला काय करायचंय? गोस्वामी भवानंद तिला त्यांच्या ताब्यातून सोडून मठात घेऊन गेले असणार. हे बघा आली संतानांची फौज. खरंच की. सर्वात पुढे ज्ञानानंद आहेत. आम्ही खूप दिवसांपासून या कोळ्याच्या जाळ्याला, ज्याला सरकार जेल म्हणतो, नष्ट करण्याचा विचार करत होतो. चला, आज आपण ह्या नरकाला उद्ध्वस्त करून त्यांना स्वतंत्र करूया. थांबा, पहारेकऱ्यांना ठार मारा आणि जेल फोडून त्याला आग लावा. शाबास भारत मातेच्या सुपुत्रानो, शाबास. तुम्ही आज दाखवून दिलं की मातृभूमीसाठी सच्चा शिपाई काहीही करू शकतो. अरे अरे, तिकडे बघा, इंग्रज सरकारला आपल्या कारवाईंची माहिती मिळालेली दिसते. सुपुत्रांना हरवण्यासाठी शिपायांबरोबर आता तोफांचा भडीमार होणार असं दिसतंय.
हरे मुरारे मधुकैट भारे, गोपाल गोविंद मुकुंद शौरे, हरे मुरारे मधुकैट भारे. आपण आनंद मठातल्या या आतील कक्षात सुरक्षित आहोत. पण महाराज, देवता आपल्यावर नाराज का आहेत? आपली अशी काय चूक झाली की सेनेकडून आपल्याला पराभव स्वीकारावा लागला? जीवानंद, देवता आपल्यावर नाराज नाहीत. संतानांच्या आपल्या छोट्याशा तुकडीने जमेल तसा प्रतिकार केला. आणि तसंही युद्ध म्हटलं की हारजीत ही आलीच. आपण याआधी विजयीसुद्धा झालो होतो. त्यामुळे आता हरलो तर काळजी करण्याचं कारण नाही. पण महाराज, पराजय हा पराजयच असतो. अंतिम विजय हाच खरा विजय असतो, हे तू विसरू नकोस जीवानंद. मला पूर्ण खात्री आहे की ज्या लोकांनी आज आपल्यावर दया केली ते ज्येष्ठ लोक पुढेही आपल्याला साथ देतील. पराक्रमात कमी पडलो म्हणून आपल्याला या क्षणिक पराजयाला सामोरं जावं लागलं. तोफा, गोळे, बंदुका, गोळ्या यांच्यासमोर लाठ्या आणि तलवारी किती वेळ टिकणार? आता आपलं हे कर्तव्य असेल की आपणही अशा प्रकारच्या शस्त्रांचा संग्रह करायला हवा. हे तर खूप कठीण आहे. कठीण असेल, पण जीवानंद, संतान होऊन असे विचार तुझ्या मनात आलेच कसे? संतानांसाठी काहीही कठीण नाही. क्षमा मागतो महाराज, पण आपण मला सांगा, हा संग्रह करायचा तरी कसा? मी सत्यानंद ब्रह्मचारी या संग्रहासाठी आजच तीर्थयात्रेला निघालोय. जोपर्यंत मी परत येत नाही तुम्ही कोणत्याही मोठ्या बाबींकडे लक्ष देऊ नका. भवानंद, जीवानंद, तुम्ही दोघे संतानांचं ऐक्य कायम ठेवा. तुम्ही निश्चिंत राहा. मी आणि जीवानंद तुमच्या आदेशाचं पालन करू. पण तीर्थयात्रा करून तुम्ही शस्त्रांचा संग्रह कसा करणार? तोफा, गोळे, बंदुका, दारुगोळा हे सगळं खरेदी करण्यात खूप अडचणी येणार. खरेदी करून किंवा ते आणून आपलं काम भागणार नाही. त्यासाठी आम्ही कारागीर पाठवू. शस्त्रे इथेच तयार होतील. इथे आनंद मठात? असंही असू शकतं की मी खूप काळापासून याचा उपाय शोधत होतो. ईश्वराने आज मला संधी दिली. कारखाना कुठे असेल महाराज? पदचिन्हमध्ये भवानंद. तिथे कसं शक्य आहे? शक्य नसतं तर मी महेंद्र सिंगवर महाव्रत ग्रहण करण्यासाठी इतका दबाव कशाला टाकला असता? महेंद्रने व्रत घेतलं का? व्रत ग्रहण केलं नाहीये, पण घेईल. आज रात्री यात्रा निघायच्या आधी मी त्याला दीक्षा देईन. महेंद्र सिंगने व्रत ग्रहण करावं यासाठी किती प्रयत्न झालेत ते माहीत नाही मला. त्याच्या पत्नी आणि मुलीची काय व्यवस्था केली आहे? मी एका मुलीला नदीकिनारी माझ्या बहिणीकडे, निभाईकडे ठेवलं आहे. त्या मुलीजवळ एक स्त्री मृत होऊन पडली होती. तीच महेंद्रची पत्नी आणि मुलगी तर नव्हे? तुझा अंदाज बरोबर होता जीवानंद. तीच महेंद्रची पत्नी आणि मुलगी आहे. ओह, तुला इतकं आश्चर्य का वाटलं भवानंद? मी शहरात जाताना जंगलातून चाललो होतो तेव्हा नदीच्या काठी एक स्त्री पडलेली होती. बेशुद्ध होती, पण तिचा श्वास सुरू होता. मी लगेच जंगलातून वनौषधी आणल्या आणि त्यांचा अर्क करून तिला पाजला. त्यामुळे त्या स्त्रीमध्ये थोडी चेतना निर्माण झाली. मला हे ठाऊक नव्हतं की ती महेंद्रची पत्नी येते. चला, आता संध्याकाळ झाली आहे. मी पूजा अर्चा करायला जातो. त्यानंतर नवीन संतानांना दीक्षा देईन. संतानांना? म्हणजे महेंद्र शिवाय अजूनही कोणी आहे का? हो, एक युवक आहे. आजच इथे आला आहे. 100 नंबरी सोन्यासारखा वाटतोय. मी तर त्याच्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर खुश आहे. पण त्याला संतान म्हणून प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जीवानंदची आहे. बर. कारण जीवानंद लोकांवर छाप पाडण्यात पटाईत आहे. जशी आपली आज्ञा. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज्ञा करा महाराज. तुम्हा दोघांपैकी कोणी काही अपराध केला असेल किंवा मी परत येईपर्यंत करेल तर त्याचं प्रायश्चित्त मी परत यायच्या आत करू नका. महाराज अंतर्यामी आहेत. जीवानंद, तू काही अपराध केलायस का? केला असावा भावानंद. मी माझी बहीण निभाईकडे महेंद्रच्या मुलीला पोहोचवायला गेलो होतो. मग त्यात चूक काय? तू तिथे तुझ्या पत्नीला, शांतीला भेटून आलास का?
मला वाटतं गुरुजींना तसंच वाटलं असावं. महेंद्र, महाराज, तू मला महाराज का म्हणतोस? सगळेच तसं म्हणतात. आणि तसंही मठाधिपती म्हणजे महाराजच नाही का? तुझी मुलगी जिवंत आहे. काय? कुठे आहे माझी मुलगी? सांगा महाराज, कुठे आहे माझी शकुली? सांगा. ते जाणून घ्यायच्या आधी माझ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दे. तू संतान धर्म ग्रहण करशील? मी तसा निश्चयच केला आहे. तर मग तू मुलगी कुठे आहे हे ऐकायची इच्छा सुद्धा बाळगू नकोस. पण का महाराज? देशाचा उद्धार करण्यासाठी जो व्रत घेत असतो त्याला पत्नी, कुटुंब, सगळ्या परिवाराशी नातं तोडावं लागतं. विचार कर, सर्वस्व त्याग करणाराच या मार्गाचा अवलंब करतो. मी पूर्ण विचार केलाय. मी दीक्षा ग्रहण करतो. तर मग ये माझ्या बरोबर. प्रणाम महाराज. मी देवाची प्रार्थना केली आहे. मठातल्या या गर्भगृहात मी आपली प्रतीक्षा करतोय. आयुष्यमान भव. तुला दीक्षा हवी आहे का? होय, आपण माझ्यावर कृपा करावी महाराज. महेंद्र, तू आणि हा युवक दोघांना दीक्षा हवी आहे. पण तुम्ही नियमानुसार उपवास केला आहे का? होय महाराज. मग तुम्ही देवासमोर प्रतिज्ञा करा की तुम्ही संतान धर्माचं पालन कराल. होय, आम्ही प्रतिज्ञा करतो. माता पिता यांचा त्याग कराल. होय, करू. पत्नी आणि पुत्र, भाऊ बहीण, सर्व नातलगांचा त्याग कराल. होय, आम्ही सर्वांचा त्याग करू. जी काही संपत्ती मिळवाल ती सगळी आनंद मठाच्या कोषागारात द्याल. आम्ही तशी प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा करा की देशाची रक्षा करण्यासाठी शस्त्र वापराल आणि युद्धात कधीही माघार घेणार नाही. आम्ही प्रतिज्ञा करतो. जर प्रतिज्ञेचा भंग केला तर आम्ही जळत्या चितेत प्रवेश करू किंवा विष सेवन करून देहत्याग करू. आणखीन एक गोष्ट, सगळे संतान एकाच जातीचे आहेत. ह्या महाव्रतात ब्राह्मण शूद्र असा कोणताच भेदभाव नाही. आम्ही जात पात मानणार नाही. आम्ही एकाच मातेचे सुपुत्र आहोत. तर मग तुम्हाला दीक्षा अवश्य मिळेल. माझ्याबरोबर गा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. महेंद्र बेटा, तू आता महाव्रत घेतला आहेस. मला विश्वास आहे की तुझ्या हातून भारत मातेसाठी महान कार्य होणार आहे. मी तुला जीवानंद आणि भवानंद बरोबर जंगलात जाऊन युद्ध कर असं सांगणार नाही. तू पदचिन्हला परत जा आणि स्वतःच्या घरी राहून संन्यास धर्माचं पालन कर. आमच्याकडे एखादी सुरक्षित आणि विशाल अशी जागा नाही आहे. सेनेचा प्रतिकार करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे आणि अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी योग्य ठिकाण नाही आहे. तुझ्याकडे हवेली आहे. तुझं गावही तुझ्या अधिपत्याखाली आहे. माझी इच्छा आहे की तू पदचिन्हामध्ये एक शक्ती केंद्र निर्माण कर, जिथे युद्धाची पूर्ण तयारी असेल. तू तुझ्या घरी परत जा. पण मी एकटा. तू एकटा नाहीस रे. हळूहळू 2000 संतान तिथे पोहोचतील. त्यांच्या मदतीने तू मोर्चे बांधणी कर. पैसा आणि चांगले कारागीरही मी तिथे पाठवीन. त्यांच्या मदतीने तू तोफा, बंदुका आणि शस्त्रे बनव. म्हणूनच मला वाटतं की तू तुझ्या घरी परत जावंस. जशी आपली इच्छा आणि आदेश. नमस्ते. मी घरी जात आहे.
महेंद्र तर गेला. युवका, तू तिथे त्या काली मृगासनावर बसून माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जशी आपली आज्ञा. आपल्या चरणांना वंदन करतो मी. देवावर अपार श्रद्धा आहे तुझी. कसं सांगू? जिला मी श्रद्धा मानतो ती ढोंग किंवा आत्मवंचना आहे. असेलही, पण तरीही ही श्रद्धा वाढवायचा प्रयत्न करत राहा. तुझा प्रयत्न सफल होईल, कारण तू अजून वयाने लहान आहेस रे. बेटा, मी तुला तर अजून हेही विचारलं नाही की मी तुला कोणत्या नावाने हाक मारू. तुम्ही जे योग्य समजाल त्या नावाने. मी तर भक्तांचा सेवक आहे. तुझे नवे विचार ऐकून तुला नवीनानंद म्हणावंसं वाटतं. पण एक विचारू, याआधी तुझं नाव काय होतं? माझं नाव शांती रामदेव शर्मा. काय? तुझं नाव शांती? पापी स्त्री. नाही 1.5 हाताची दाढी लावून तू मला धोका देत होतीस? नाही नाही छी! पोरी, माझ्याशी धोका? नाही हो. दाढी लावली असलीस तरी आणि हुबेहूब पुरुषाचा आवाज काढत असलीस तरी तुझे कटाक्ष तुझे सारे रहस्य उघड करत आहेत. अरे हो, पुरुष बनण्याचं नाटक कशाला? पण प्रभू, यात चूक काय? स्त्रीच्या हातांमध्ये ताकद नसते का? वाटल्यास तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. वेळ आल्यावर ते सुद्धा होईल. पण तू विवाहित आहेस की अविवाहित ते तरी सांग. मी विवाहित आहे. तुझे पती कुठे आहेत? बेपत्ता आहेत का? नाही, बेपत्ता नाहीत. त्यांचा पत्ता मिळाला म्हणून तर इथे आले मी. ओह, समजलं. जीवानंदच्या पत्नीचं नाव शांती आहे. तू जीवानंदची पत्नी आहेस का? हो, आणि मी इथे त्यांच्यासोबत वीर धर्माचं पालन करायला आले आहे. मी इथे तुमच्या हातांना ताकद द्यायला आले आहे. चांगली गोष्ट आहे. मला आनंद मठात राहायला स्थान मिळेल का? माझा आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर असेल. मी येतो. तू आता विश्रांती घे. माझं अहोभाग्य. कुठून कुठे पोचले मी. जेव्हा मी लहान होते तेव्हाच माझी आई मला सोडून स्वर्गवासी झाली. मोठी झाल्यावर पाठशाळेत गेली. तिथे जीवानंद भेटले. मग आम्ही विवाहबंधनात अडकलो. पण मी ब्राह्मण आणि जीवानंद कायस्थ. समाजाने हे मान्य केलं नाही. जीवानंदने मला त्याच्या बहिणीच्या घरी सोडलं आणि स्वतः संन्यासी होऊन संतानांच्या समुदायात सामील झाला. मी सुद्धा संधी साधून घराबाहेर पडले आणि जंगलात भटकत भटकत साधू संन्यासांच्या गटात सामील झाले. आणि आज इथे आनंद मठात आहे मी. बघूया भविष्यात अजून काय मांडलंय ते. गोस्वामी गोवर्धन, बघितलंस? ईस्ट इंडिया कंपनीने वॉरन हेस्टिंग्जला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून पाठवलंय. भवानंदजी, कॅप्टन थॉमसला त्याच्या कामात चांगलं यश मिळालंय. त्याने स्थानिक राजे आणि जमीनदारांकडून सैन्य मागून कंपनीची सुरक्षित आणि ताकदवान सेना तयार केली आहे. हो हो हो, आम्ही पाहिलंय ते. कंपनीचे शिपाई नशा पाणी करून आपलं दुःख विसरून संगीनी सज्ज करून संतानांचा बिमोड करायला निघालेत. पण संतान सुद्धा काही कमी नाहीत. ते कॅप्टन थॉमसचं शिर धडा वेगळं करायला आतुर आहेत. इथे आनंद मठात काही नवीन साहसी वीर सामील झालेत. त्यातला एक युवक तर परीक्षेत अव्वल दर्जानं उत्तीर्ण झालाय. महान महान चमत्कारी येतो. वेळ पडल्यास अद्भुत काम करून दाखवतो. चल चल चल, आपण संतानांना एकत्र आणूया. मिस्टर डेनवार्ड, आपण शिकारीसाठी इथपर्यंत पोचलो. पण हे जंगल तर खूप घनदाट दिसतंय. आणि इथे वाघ, अस्वल अगदी निर्भोकपणे फिरताना दिसत आहेत. मला तर पुढचा रस्ताच दिसत नाही. आपण पुढे जाऊ शकत नाही. कॅप्टन साहेब, तुम्ही तर फार शूर आहात.
इंग्रजांमध्ये तुमच्या बहादुरीची चर्चा नेहमीच होत असते. मग तुम्ही असे पुढे जायला का घाबरताय? वेळ बरोबर हाय तुझं म्हणणं. हरे मुरारे मधुकैत भारे गोपाल गोविंद मुकुंद शौर्य. हरे मुरारे मधुकैत भारे. कोण आहेस तू? मी संन्यासी आहे. म्हणजे तू बंडखोर आहेस का? हा? मी गोळी घालतो तुला आत्ता. मला अरे! हो! माझी रायफल हिसकावून घेतली तू? मला मारणार तू? अरे अरे तू तर एक लेडी आहे. तुझ्या डोक्याचे केस बघून मी समजलो होतो की तू एक पुरुष आहेस. तू मर्द आहेस. साहेब, मी एक स्त्री आहे. मी कोणाला मारत नाही. पण माझं ऐका, तुम्ही तुमच्या देशात परत जा. का आमच्या देशात असा अड्डा जमवून बसलात? जातो, पण तुला माझ्या घरी येऊन राहावं लागेल. दुसरी बायको करायचा विचार आहे की काय तुमचा? औरत बाई म्हणून ठेवेन, पण लग्न नाही करणार. ऐका माझं, आमचं एक माकड होतं, मेलं ते. त्याचं घर रिकाम आहे. आम्ही तुमच्या मानेला साखळी लावू आणि तुम्ही त्या घरात राहा. आमच्या बागेत छान केळी आहेत, खात बसा. तू तर एकदम स्पिरिटेड वुमन आहे. आम्ही तुझ्या करेजवर एकदम खुश आहे. हे तू आमच्या घरी ये. तुझ्या नवरा लढाईत मारला गेला की मग तू काय करणार? काय करणार? तुम्हाला लवकरच कळेल ते. घे तुझी बंदूक. कल्याणी, ठीक आहेस ना? कशाला विचारताय सारखे मी ठीक आहे का म्हणून? तुम्हाला माझ्या ठीक असण्याशी काय देणं घेणं? देवी कल्याणी, जो झाड लावतो तो रोज पाणीही घालतो. झाड वाढण्यातच त्याचं सुख असतं. मी तुझ्या मृतवत शरीरात जीवनरूपी रोपटं लावलं, मग ते रोपटं वाढतंय की नाही हे विचारू नको? विषवृक्ष कधी सुकतो का? जीवन हे विष कसं असू शकेल? तसं नसतं तर अमृत घालून मी ते नष्ट केलं असतं. देवी कल्याणी, खूप दिवसांपासून एक गोष्ट विचारायची होती, पण धाडस काही होत नव्हतं. माझ्या पतीची काही बातमी कळली का? अगं, वारंवार का विचारतेस? तुझ्यासाठी तो मेलाय. का असे मनाला यातना देताय? तुम्हाला माहित नाही का की माझे पती जिवंत आहेत ते? हो, माहितीये. कसे आहेत ते? कुठे आहेत ते? चांगले आहेत. पदचिन्हमध्ये आहेत. पदचिन्हमध्ये? तिथे काय करतायत ते? जे करायचा आदेश मिळाला होता ते. शस्त्र, दारुगोळा निर्मिती. त्या शस्त्रांनी हजारो संतान सुसज्ज आहेत. आता त्यांच्याकडे तोफा, बंदुका, गोळ्या कशाचीही कमी नाही. ते संतानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. आम्हा लोकांचे उजवे हात आहेत ते. इतकं माहीत असूनही तुम्ही माझ्याशी प्रणयराधना करताय? याचं प्रायश्चित्त काय आहे माहितीये ना? केवळ मृत्यू. जा आणि युद्धात देह ठेवायला तयार राहा आणि जमल्यास माझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन या. मूर्खा! अरे भवानंद गोसाव्या, हे काय केलंस तू? गंगेच्या लाटांमध्ये जणू काही इंद्रियांचा उद्रेक झाला. अरे, शरीर एका क्षणात नष्ट होऊ शकतं आणि शरीराचा नाश म्हणजे इंद्रियांचा अंत. आता माझ्यासाठी मरणच उत्तम उपाय आहे. धर्म भ्रष्ट केलाय मी. धिक्कार असो माझा. मी मरेन. अरे, हा यमच बोलवतोय मला. माझा अंत आता पुण्य होऊ देत. माझा धर्म मला बुद्धी देव.
पापापासून मला वाचवो गुरुदेव. हरे मुरारे मधुकैट भारे गोपाल गोविंद मुकुंद शौरे. हरे मुरारे मधुकैट भारे. गा मुली गा, तू धन्य आहेस. तुझ्या शक्तीचा आणि ज्ञानाचा परिचय झालाय मला. प्रणाम गुरुदेव. सांगा काय आज्ञा आहे माझ्यासाठी? आज्ञा नाही, सगळ्यांप्रमाणे तू सुद्धा तुझं कर्तव्य काय ते जाणतेस. आम्ही संतानांनी जे महाव्रत घेतलं आहे त्याचा शेवट बलिदान हाच आहे. आपल्याला सगळ्यांना बलिदान करावंच लागणार. मी मरेन, जीवानंद, भवानंद सगळ्यांनाच मरावं लागणार. तुलाही बळी जावं लागेल. पण पोरी, आपलं कार्य सिद्धीस नेऊनच. तो देहत्याग श्रेष्ठ असेल. आपण बरोबर बोलत आहात. भारत मातेच्या चरणांवर आम्ही आमचं जीवन अर्पण करू. हो, मी केवळ भारतभूमीच नव्हे तर आपल्या राष्ट्रालाच माता म्हटलं आहे. कारण सुजलाम सुफलाम भारतीशिवाय आपल्यासाठी दुसरी कोणी माता नाही. चल, हजारो संतान आपली प्रतीक्षा करत आहेत. होय गुरुदेव. संतानांनो, शांत व्हा, शांत व्हा आणि माझं म्हणणं ऐका. थॉमस नावाच्या एका दुष्ट आत्म्याने खूप संतानांना ठार मारलंय. आज रात्रीच आपण त्याला त्याच्या सेनेसकट यम लोकात पाठवणार आहोत. शत्रूकडे तोफखाना आहे. तोफखान्याशिवाय त्यांच्याशी युद्ध अशक्यच आहे. सकाळ होत आहे. पदचिन्हमधून आपल्यासाठी 17 तोफा लवकरच पोहोचतील. दिवसाचे 4 वाजताच. जीवानंद, मला वाटतं शत्रूने हल्ला केला. तू वर जाऊन पहा कोणाच्या तोफा आहेत ते. बोला, वंदे मातरम. वंदे वंदे. गुरुजी, तोफा इंग्रजांच्या आहेत. घोडेस्वार आहेत की पैदल सैन्य आहे? दोन्ही आहेत. किती आहे? अजून ते जंगलातून बाहेर आलेले नाहीत, त्यामुळे अनुमान लावू शकत नाही. तू खाली उतर जीवानंद. इथे 10,000 संतान उपस्थित आहेत. बघ काय करता येईल ते. आज तूच सेनापती आहेस. गुरुदेव, आपल्या आशीर्वादानं आम्ही शत्रूला धूळ चारू. जीवानंद. आई ग. जीवानंद, मी तर युद्धभूमीवर मृतांच्या ढिगाऱ्यात तुला शोधत होते. निराश झाले होते मी. शांती. हो, लवकरच बरे व्हाल तुम्ही. शांती, युद्धात कोण विजयी झालं? तुम्हीच जिंकलात. संतानांचा विजय झाला. काय? शांती,
चला चला, संतान सेनेच्या विजयोत्सवाचा जल्लोष ऐकू येतोय. चल शांती, मला घेऊन चल, सगळ्यांची माहिती मिळवूया. नाही जीवानंद, मातेचं कार्य पूर्ण केलंय आपण. आता हा देश संतानांचा झालाय. आता आपण तिथे जाऊन काय करणार? शांती, गृहसुख नकोय मला. शांती, माझं सुख म्हणजे माझा संतान धर्म आहे. आता आपण गृहस्थ नाही, आता आपण दोघे संन्यासी म्हणून राहणार आहोत आणि ब्रह्मचर्याचं पालन करणार आहोत. तुम्हाला तर माहितीच असेल, सत्यानंदजींना जेव्हा संतान सिंहासनावर बसून राजाधिराजाची पदवी दिली तेव्हा ते काय म्हणाले होते? हो शांती, अजूनही ते स्वर माझ्या कानांमध्ये घुमतायत. म्हणूनच आपण दोघे संन्यासी म्हणून राहूया. होय शांती. आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करू. चला चला जीवानंद, तीर्थ दर्शन करायला जाऊ. शहरात जाऊन स्वातंत्र्याचा मूलमंत्र लोकांपर्यंत पोहोचवू. होय शांती. चला. आत्ताच आपण ऐकलत नभोनाट्य आनंद मठ. मूळ बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय